पांडुरंग हरी विठ्ठल 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 विठ्ठल. मित्रांनो नमस्कार. काल रात्री एक पुण्यात घडलेला एक प्रसंग मी सांगणार आहे. तत्पूर्वी पंढरपूरची वारी निरनिराळ्या शहरातून निघत आहे. पालख्या निघतात. पालख्याबरोबर हजारो लाखो लोक पायी निघतात. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या परी लाग माझे तन मन ध्यान. जवळपास पालख्यांची संख्या 40 ते 50 जवळपास आहे. त्यात प्रमुख 2 मानाच्या पालख्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही श्री क्षेत्र आळंदी पुणे येथून प्रस्थान करते. संत तुकाराम महाराज पालखी श्री क्षेत्र देहू पुणे येथून निघते. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. नाशिक, विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर इथून देखील अनेक संतांच्या भक्तांच्या पालख्या पंढरपूरसाठी पायी निघतात आणि पुढे मुख्य वारीत सामील होतात. मित्रांनो, वारी म्हणजे काय? महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि 700-800 वर्ष जुनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी संपन्न होणारी सामुदायिक पदयात्रा होय. विठ्ठल 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 विठ्ठल. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. या वारीत जात पात, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडत पडत अत्यंत शिस्तीत आणि आनंदाने हा प्रवास करतात. मित्रांनो, काल रात्री 1 ते 2च्या दरम्यान पुण्यात घडलेला प्रसंग आता मी सांगतो. काल रात्री पुण्याच्या मुक्कामात जेवण संपलं होतं. एका वारकऱ्यानं डोळ्यात पाणी आणून विचारलं, माऊली माझ्यासाठी एखादी भाकरी मिळेल का? मी 12 तासापासून भुकेला आहे. ही वेळ रात्री 1 वाजेची होती. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. ज्ञानी जरा ठेव, ज्ञानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. वेळ रात्री 1 वाजेची होती. तारीख 10 जुलै. उत्तर नाही म्हणून आले आणि पुढील 5-10 मिनिटात असं काही जे वारीच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं ते घडलं. ते सांगतो पुढे. हिंगोलीहून निघालेल्या 70-75 भाविक, त्याच्यामध्ये वृद्ध होते. अतिवृष्टीमुळे आळंदी परिसरातील इंद्रायणी नदीला पूर आला होता. पुराने धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे नदी पात्रात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती शासनातर्फे. भाविकांना, वारकऱ्यांना प्रशासनाकडून आळंदीकडे न येण्याची आणि डायरेक्ट पुण्याला यायला सांगितले होते. अशातच हिंगोली भाविकांचा ट्रक नदी पात्रात अडकल्यामुळे सगळ्या भाविकांना किनाऱ्यापर्यंत तिथल्या लोकांनी आणि शासनाने आणून वाचवण्यात आले. त्यांच्या ट्रकमधील खाण्याचे, अन्नधान्य, गॅसचा बाटला, ढोल, तबला, मित्रांनो सगळं पाण्यात गेलं आणि भाविक वाचले. हीच मोठी गोष्ट. आणि आता ते तुम्हाला माहिती आहे, पांडुरंगासाठी पांडुरंगा करत करत विठ्ठल होते आणि त्यांच्यामुळे जे वाचलेले आहेत. आणि तसेच ते पुण्याला जायला निघाले. पोटात काही अन्न नव्हते.
तोंडात फक्त विठ्ठल विठ्ठल जप करीत ते पुण्याला रात्री 1 वाजता पोहोचले. पोटात अन्न नाही. काही वृद्ध होते, त्यांना गोळ्या औषधं घ्यायची होती, पण घेणार कशी? जेवणच झालं नव्हतं. दिंडीतील 2-3 दुसऱ्या दिंडीत गेले. काही जेवण आहे का? आम्ही 70-75 वारकरी आहोत, पण उत्तर नाही आलं. सगळी दुकानं बंद होती, हॉटेलं सुद्धा बंद होती. आता करायचं काय? विठ्ठला आता तूच बघ म्हणून एक वारकरी समोरच्या मोठ्या बिल्डिंगीत काही कोणी देत का म्हणून बघायला गेली. वरच्या गेटवरच्या सुरक्षा रक्षकाने नाही म्हणून पाठवलं आणि तिथला कुत्रा सारखा भोकत होता. ती वारकरी निराश होऊन रस्त्यावर बसली. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझे माहेर पंढरी. ती रस्त्यावर बसली जिथे सगळे 70-75 वारकरी रस्त्यावर बसले होते. 5 मिनिटात एक टेम्पो त्यांच्याजवळ आला. वारकऱ्यांना वाटले या टेम्पोत देखील आपल्यासारखी माणसं असतील ज्यांना जेवण मिळालेलं नाही. ते आपल्याकडे मागतील, आपण काय देणार त्यांना? या दुःखात ते बसले होते. आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला. त्या टेम्पोतून एक ड्रायव्हर उतरला आणि त्याने आवाज दिला, वारकऱ्यांनो या, मी जेवण घेऊन आलोय. सगळे वारकरी उठले. एक एक डबा उघडत गेला. एकात पनीरची भाजी, एकात सुगंधी शिरा, भात, पुऱ्या, सगळ्यांची पोटं भरली. पण हे झालं कसं? तर त्या उंच बिल्डिंग मधून एक बाई वरून रात्री उठून तिने बघितलं की 70-75 लोक, वृद्ध लोक, यांना भूक लागलेली आहे, प्रयत्न करतात काही खायला मिळतं का. आणि तिने ताबडतोब तिथून जेवणासाठी त्यावेळेस तिने क्लाउड किचन, जे रात्रभर 24 तास चालतं, त्यांना फोन करून यांच्या जेवणाचा बंदोबस्त केला. पंढरपूरच्या विठ्ठलाने आपल्या भक्तांना ऐकलं आणि त्या बिल्डिंग मधल्या बाईच्या रूपात येऊन सगळ्या भक्तांना जेवण घातलं. असं घडलं काल पुण्यात रात्री वाजता. अधीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. मित्रांनो, व्हिडिओ मोठा झाला आहे, पण तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून.